निलेश लंके यांचा लोकसभा निवडणुकीचा अर्ज साधेपणानं दाखल. मुख्यमंत्री कोणत्या उद्देशानं लंकेचं दहन करायचं म्हणाले ते मला माहीत नाही, पण लोकांनी आज मला हनुमानाची गदा दिली आहे. गदा ही पैलवानालाच मिळते. या निवडणुकीत धनशक्तीविरुद्ध जनशक्ती जिंकणार आहे, असं महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके पत्रकारांशी बोलताना म्हणाले. अहमदनगर लोकसभा मतदारसंघासाठी लंके यांनी मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी उद्धव सेनेचे जिल्हाप्रमुख प्राध्यापक शशिकांत गाडे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत वाघ, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, आपचे जिल्हाध्यक्ष राजू आघाव यांच्यासह दिव्यांग बांधव उपस्थित होते. लंके हे दिव्यांग बांधवाला व्हील चेअरवर घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात आले. अर्ज दाखल केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, हनुमान जयंतीच्या मुहूर्तावर अर्ज दाखल केलेला आहे. मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी मला बळ द्या, अशी हनुमंताकडे प्रार्थना केलेली आहे. मतदारसंघातील दीनदुबळ्यांचे अश्रू पुसण्यासाठी, सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी निवडणुकीला सामोरा जात आहे. हनुमान जयंतीच्या दिवशी नागरिकांनी महाविकास आघाडीच्या रावणरूपी लंकेचं दहन करण्याचा निश्चय करावा, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी नगरमध्ये केली. याकडे पत्रकारांनी लक्ष वेधलं असता ते म्हणाले, कुठलाही नेता आल्यानंतर व्यासपीठावरून बोलताना त्यांच्या पक्षाची बाजू मांडत असतो. टीका केल्यानंतर लोक टाळ्या वाजवतात. अशा गोष्टींना उत्तर द्यावंच असं काही नाही. ते कोणत्या भावनेनं बोलले हे मला मात्र माहीत नाही. यापुढे ते असंही म्हणाले, उमेदवारी अर्ज भरण्यासाठी पैसे देऊन कशी गर्दी जमवली गेली हे आपण लोकांनी सोशल मीडियावर पाहिलेलं आहे. आपणाला पैसे देऊन गर्दी जमवण्याची गरज नाही, पण सध्या उष्णता फार आहे. कार्यकर्त्यांना अर्ज दाखल करण्यासाठी उन्हामध्ये येण्याचा त्रास देणं आणि जनतेला वेठीला धरणं योग्य वाटलं नाही. त्यामुळे साधेपणानं अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतल्याचं यावेळी लंके यांनी सांगितलं.